सुरुवातीला जेव्हा तुम्ही डीएम केलं तेव्हा तुम्हाला वाटत होतं की मी फूड ब्लॉगिंग फुल टाइम कर. मला कॉमेंट्स यायला लागल्या की हे तुझं पेज आहे की खाण्यापिण्याचं पेज आहे. 2017 मध्ये फूड इज लाईफ 001 हे माझं हँडल सुरू केलं. नंतर मला सुप्रीम कोर्टात जाण्याची संधी मिळाली. अस्सल नाशिककर मुलीचं म्हणजे कम्फर्ट फूड कोणतं? कुठलाही आनंद सेलिब्रेट करायचा असेल तर बुधाची जिलबी इज माय गुड. पुण्याची जागा आता नाशिककर असल्यामुळे मला पुण्याची मिसळ हा भाग कधी जमला नाही. पुण्याला गेले की तिथे गेल्याशिवाय तिथलं कोकम सरबत समोसा खाल्ल्याशिवाय काही गाडी पुढे जात नाही. तेव्हा आम्ही कोर्टासमोर उभी राहिले आणि लोकांना समजलं की आम्ही मृणाल भिडे आर्ग्यू करते. आता सध्या तुमचा एक शॉर्ट फिल्म आली आहे भाडीपाची अभिषेक. आमची भाडीपा चर्चा खोलवाची शॉर्ट फिल्म रिलीज झाली. त्याचं नाव आहे सुखांत. वाटतं घरच्या सपोर्ट शिवाय हे सगळं होऊ शकतं. तेव्हा आम्ही फूड ब्लॉगिंग सुरू केलं. सोशल मीडिया बद्दल जरा ऐकायला की एखाद्या मुलीसाठी असं पाठबळ मिळणं हीच खूप मोठी शक्ती आहे. सगळ्यात महत्वाचं आईचा पाठिंबा. नमस्कार मित्रांनो, मनमौजी जुगाडमध्ये आज आपल्यासोबत एक अशी कमाल पाहुणी आहे जिला भेटून मला मल्टीटास्किंग या शब्दाचा प्रत्यय येतो. ती कोर्टात वकिली करते, PhDचा थिसिस लिहिते, भाडीपावर इतक्यातच तिचा सहभाग असलेली एक शॉर्ट फिल्म आली आहे आणि तिने लिहिलेलं आणि कंपोज केलेलं छत्रपती राज्याभिषेक गाजवणार हे गाणं देखील नुकताच रिलीज झालं आहे. सो आपण आपल्या शोमध्ये वेलकम करूया मृणाल भिडे यांचं. नमस्कार. नमस्कार मृणाल, आम्ही एक ऑनेस्टली कबुली देतो, तुम्ही इंस्टाग्रामवर आम्ही तुम्हाला अप्रोच केलं होतं आणि इंस्टाग्रामवर तुमचा फूड ब्लॉग आहे आणि त्यात 1000पेक्षा जास्त पोस्ट आहेत आणि तुम्ही त्याच्यात बायोमध्ये लिहिलंय की कन्सिस्टन्सी इज नॉट माय बेस्ट फ्रेंड. ठीक आहे, तर मग एवढा मोठा फूड ब्लॉग असताना नेमकं तुम्ही म्हणजे हे सगळं कसं काय सांभाळतात? तर फूड ब्लॉग ही जी जर्नी होती, बरोबर आहे, आपली पहिली ओळख तिथलीच आहे. आणि मला वाटतं सुरुवातीला जेव्हा तुम्ही डीएम केलं तेव्हा तुम्हाला वाटत होतं की मी फूड ब्लॉगिंग फुल टाइम करते, पण तसं नाही आहे. फॉर्च्युनेटली मला तिथे एक साधारण 8-8.5 फॉलोईंग आहे आणि ते मी सुरू केलं होतं खरं लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतल्यावर सेकंड इयरमध्ये. पुण्यात होते आणि पुण्यात खवय्यांना खूप वाव आहे. तिथे अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत आणि मला खूप छंद होता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन खाण्यापिण्याचा, त्याचे फोटो काढण्याचा आणि मी ते फोटो माझ्या पर्सनल पेजला अपलोड करायचे. तर मला कॉमेंट्स यायला लागल्या की हे तुझं पेज आहे की खाण्यापिण्याचं पेज आहे. तर त्यातून मला असं वाटलं की मग आपण खाण्यापिण्याचं एक सेपरेट पेज करू आणि मी 2017 मध्ये फूड इज लाईफ 001 हे माझं हँडल सुरू केलं. आता तिथे सुरुवातीला मला आयडिया नव्हती, पण नंतर कळलं की फूड ब्लॉगिंग हा एक असा एक प्रकार आहे, त्याची एक कम्युनिटी आहे. पुण्यात अशी एक ग्रुप आहे की ज्यांना रेस्टॉरंट्स, कॅफेज रिव्ह्यूसाठी बोलवतात आणि त्यांना तिथे फोटो काढून ते पोस्ट करणं हे त्यांचं काम आहे आणि त्यात माझा प्रवेश झाला. आता तिथे गेल्यावरती मला खूपच त्यात आनंद यायला लागला, कारण की अनेक फूड रिव्ह्यूसाठी इन्व्हाइट्स यायचे. ती एक वेगळी कम्युनिटी डेव्हलप झाली. आता ते करत असताना माझं लॉ संपलं. त्याच्यानंतर मी 1 वर्ष पुणे युनिव्हर्सिटीत मास्टर्स केलं. तेव्हाही मी ही माझी ॲक्टिव्हिटी चालू ठेवली, पण नंतर मला सुप्रीम कोर्टात जाण्याची संधी मिळाली. जस्टिस भूषण आर गवई यांच्याबरोबर, म्हणजे आपले माजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि मग दिल्लीला शिफ्ट झाल्यावर दिल्लीतही खूप खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत वगैरे असे विचार मनात होते, पण काम जे माझं तिथलं होतं ते अगदी लॉंग आवर्स, सकाळपासून रात्रीपर्यंत तिकडे, सॅटर्डे संडेलाही सुट्टी नाही वगैरे अशा प्रकारचं काम होतं. तर तिथे ते शक्य झालं नाही आणि कुठेतरी हा माझा एक छंद होता आणि मेन फोकस हा करिअर आणि काम हा आहे. त्यामुळे ती इनकन्सिस्टन्सी तिथे सुरू झाली आणि मला असं वाटलं की बंद करण्यापेक्षा जितकं जमेल तितकं चालू ठेवूया ना. आणि कुठेतरी माझ्या पेजला फॉलो करणाऱ्या सगळ्यांनीच त्या बाबतीत मला सपोर्ट केलं. असं झालं नाही की अनफॉलो केलंय किंवा आता ती राहिली नाही तशी मजा. अजूनही मी जेव्हा पोस्ट करते तेव्हा मला आनंद मिळतो. त्यामुळे आता मी जमेल तसं करते आणि म्हणून इनकन्सिस्टन्सी इज माय बेस्ट फ्रेंड. हो, पण मग इतकं फिरणं झालं आणि इतकं खाणं झालं, तर मग एक अस्सल नाशिककर मुलीचं म्हणजे कम्फर्ट फूड कोणतं आहे? आता मला असं वाटतं की खाण्यापिण्याची आणि आपल्या आठवणींची एक वेगळीच लिंक असते. तर आपल्याला लहानपणापासून अशी एखादी कॉम्पिटिशन झाली आणि मग आपण नेहमी एका ठिकाणी ते सेलिब्रेट करायला जातो. अशी एक माझी आठवण म्हणजे बुधा हलवाईची गरम गरम जिलबी. तर मला वाटलं की कुठलाही आनंद सेलिब्रेट करायचा असेल तर बुधाची जिलबी इज माय गो टू. आणि तसंच नंदनची दहीपुरी. हो बरोबर, आणि म्हणजे ती सगळ्यांना आवडतेच. म्हणजे बुधाची जिलेबी म्हटलं ना
की कुठे काही कार्यक्रम असेल नाशिकमध्ये तर मग बुधाची जिलेबी पाहिजेच असं असतं. आणि ते म्हणजे तो हा तर नाशिकचा झाला पाठ, पण मग तुम्ही पुणेला पण फूड ब्लॉगिंग केलं, तिथून स्टार्ट केलं. मग एक पुण्याची एखादी अशी डिश. पुण्याची जागा आता नाशिककर असल्यामुळे मला पुण्याची मिसळ हा भाग कधीच जमला नाही, पण पुण्यामध्ये अशा अनेक जागा आहेत ज्या स्टुडंट्सना खूप प्रिय आहेत. तसे टिळक रोडवर तिलक स्नॅक सेंटर नावाची एक जागा होती. ती अशी माझी, म्हणजे ऑफकोर्स नव्या नव्या चवीढवींच्या खूप जागा तिथे आहेतच, पण तिलक स्नॅक सेंटर इज माय गो टू. म्हणजे पुण्याला गेले की तिथे गेल्याशिवाय तिथलं कोकम सरबत समोसा खाल्ल्याशिवाय काही गाडी पुढे जात नाही. अच्छा. आता हे फूड ब्लॉगिंग करता करता तुम्ही सांगितलं की तुम्ही शिक्षण पण करत होता, तुम्ही लॉचं शिक्षण घेत होता. आता तुम्ही वकील झाला आहात आणि तुमच्या घरचा म्हणजे पूर्ण असा वारसाच आहे, तुम्ही 3rd जनरेशन वकील म्हणून ओळखले जातात. आणि म्हणजे तुमचे वडील ॲडव्होकेट श्री अविनाश भिडे सर, त्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करताय. मग जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कोर्टात वकील म्हणून उभे राहिले तर तेव्हाचा अनुभव कसा होता? कोर्टात म्हणजे खरंय, माझे आजोबा हे वकील होते, जनार्दन भगवंत भिडे. त्यानंतर माझे वडील अविनाश भिडे हे क्रिमिनल लॉ क्षेत्रात प्रॅक्टिस करतात, डिफेन्स लॉयर आहेत. तर त्यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी आजोबांची प्रॅक्टिस पुढे नेण्याचं काम केलं, एक नाव कमावलं, आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि मी बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस, म्हणजे माझं लॉचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी आधी दुसरीकडे अनुभव घेऊ म्हणून जवळजवळ 3-4 वर्ष अनेक इतर शहरातील दिग्गजांबरोबर थोडंफार शिकल्यानंतर मी इथे परत आता आमची नाशिकच्या ऑफिसला जॉईनिंग केलं आहे. आता इथे आल्यावर जेव्हा मला सुरुवातीला उभं राहण्याची संधी मिळाली कोर्टासमोर, तर तेव्हा मी गेले आणि मला वाटत होतं की 4-1 वर्षाचा अनुभव आहे तर काही हरकत नाही वगैरे. पण जेव्हा मी कोर्टासमोर उभी राहिले आणि लोकांना समजलं की आज मृणाल भिडे आर्ग्यू करते, तेव्हा वडिलांना ओळखणारे अनेक सिनियर ॲडव्होकेट्स, स्वतः वडील नव्हते पण अनेक सिनियर ॲडव्होकेट्स कोर्टात हजर होते आणि त्यांनी माझं आर्ग्युमेंट बघितलं. आणि मी कोर्टातून ऑफिसमध्ये पोहोचून माझ्या वडिलांना काही सांगण्याच्या आधी मी काय केलं हे माझ्या वडिलांपर्यंत पोहोचलं होतं. अच्छा. तर तेव्हा कळलं की जितका हा एक खूप चांगला प्रकार आहे की माझ्याकडे एक वारसा आहे, तसंच माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. आणि तो वारसा पुढे टिकवणं आणि ते जे नाव वडिलांनी कमावलं आहे ते जपणं ह्याची जबाबदारी आहे. तेव्हा अजून जोर लावून काम करणं, प्रयत्न चालू आहेत. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही म्हणजे खूप कमी वयात CJI जस्टिस भूषण गवई यांच्यासोबत तुम्ही लॉ क्लर्क म्हणून काम केलंय. तसंच त्याच्यानंतर मग ॲडव्होकेट SK जैन सरांसोबत आणि वरिष्ठ जे ॲडव्होकेट आहेत सुदीप पासबुला त्यांच्यासोबत पण तुम्ही काम केलंय. मग त्या अनुभवाने तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकवलं असेल, मग ते काय होतं? नक्कीच. माझं LLM पुण्यातून पूर्ण झालं आणि मला असं समजलं की सुप्रीम कोर्टात जे आपले सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतात त्यांच्याकडे लॉ क्लर्क नावाची पोझिशन असते. प्रत्येक जजकडे 4 लॉ क्लर्क्स असतात. तर तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला संधी मिळाली पाहिजे आणि मी खटपट जरा सुरू केली की मला तिथे कसं जाता येईल. तर फॉर्च्युनेटली मला ती संधी मिळाली आणि त्यावेळेला जस्टिस भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते आणि त्यांच्याकडे आम्ही 4 जण लॉ क्लर्क्स म्हणून जॉईन झालो. आता त्यांच्याकडे असताना अर्थातच केसेसच्या तयाऱ्या करणं, आदल्या दिवशी त्यांच्याकडे बोर्ड असतो, ते सगळ्या 60-70 केसेसच्या फाईल्स येतात, तर त्याचं एक ब्रीफिंग त्यांना करणं, त्याच्या नोट्स बनवून त्यांना देणं हे आमचं काम होतं. आणि त्यांच्याशी डेली इंटरॅक्शन, त्यांच्या रेसिडेन्शियल ऑफिसमधनं काम करणं, ह्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं. अच्छा. आणि पुढे पण म्हणजे तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल या क्षेत्रात? पुढे सुद्धा दिग्गजांकडे, म्हणजे हायकोर्टात सिनियर ॲडव्होकेट सुदीप पासबुला सर आणि पुण्याच्या कोर्टात अतिशय सिनियर ॲडव्होकेट SK जैन सर, ह्यांच्याकडे दोघांकडे मला काम करायला मिळालं आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. मला वाटतं की इतका मोठा लोड, वर्कलोड कसा सहज रीतीने ते सांभाळतात ही एक खूप अचंबित करणारी बाब होती. क्लायंटशी डील करणं, कोर्टासमोर प्रत्येकाची केस लक्षात ठेवून ह्या केसमधनं त्या केसमध्ये पटकन स्विच होणं, मला वाटतं आय ॲडमायर टू डू दॅट समडे. बरोबर. म्हणजे आपण जर ज्या दिग्गजांसोबत काम करत असू मग आपण ते अडॅप्ट करायचं ट्राय करतो, आपण ते शिकत जातो आणि त्यानुसार मग आपलं म्हणजे नॉलेज वाढत जातं, आपलं ते एक्सपिरियन्स तसा वाढत जातो, कुठेतरी एक गायडन्स. आणि मला वाटतं मला ज्या सिनियर्स कडे काम करण्याची संधी मिळाली ते अगदीच म्हणजे रोल मॉडेल्स आहेत. रोल मॉडेल्स आहेत, बरोबर. आणि पण मग म्हणजे तुम्ही क्रिमिनल लॉयर आहात, तुम्ही क्रिमिनल लॉ केलंय. आता तुमच्या त्या सगळ्या ज्या केसेस असतात त्या अशा गंभीर स्वरूपाच्या असतात, पण त्या गंभीर क्षेत्रातून तुम्ही संगीत, लेखन, फिल्म मेकिंग, त्या
क्षेत्रात तुम्ही कसे आले आणि आता सध्या तुमचं एक शॉर्ट फिल्म आली आहे बाडीपाची विषय खोल म्हणून, तर मग त्या क्षेत्रात तुम्ही कसे गेलात? तर खरं तर विषय खोलवर आता जी आमची भाडीपाच्या विषय खोलवरची शॉर्ट फिल्म रिलीज झाली त्याचं नाव आहे सुखांत. बर. आता सुखांत ही फिल्म जी आहे ती वैद्यकीय इच्छापत्र ह्या विषयाशी निगडीत आहे. बर. म्हणजे वैद्यकीय इच्छापत्र कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या एका खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यात त्यांनी सांगितलं की आपल्याला रेग्युलर विल बनवण्याची मुभा तर आहेच लिगली दिलेली, परंतु व्हॉट अबाउट एंड ऑफ लाईफ केअर, म्हणजे जेव्हा आपण अशा स्थितीत असतो, टर्मिनली इल स्टेजमध्ये असतो, आता त्यात वय काहीही असू शकतं त्या पेशंटचं, तर तेव्हा जेव्हा आपण अशा स्टेजमध्ये असतो की आपण स्वतःचे वैद्यकीय निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, पण आता त्यातून आपण परतही येणार नाही आहोत, म्हणजे फक्त वाट बघायची की अजून किती दिवस ही व्यक्ती आहे आपल्याबरोबर. तर अशा स्टेजमध्ये जेव्हा तो स्वतः पेशंट निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा त्याच्या नातेवाईकांचे खूप हाल होतात. आणि त्यांनी कसोशीने त्याला जगवण्याचा प्रयत्न केल्यामुळे वैद्यकीय सगळी तंत्रज्ञान वाढलंय, पण त्या मशिनरीचे सहाय्य, व्हेंटिलेटर किंवा अजून फीडिंग ट्यूब्स ह्या सगळ्यामुळे त्या पेशंटचेही खूप हाल होतात. तर ते होऊ नयेत आणि स्वतः पेशंटला स्वतःचा निर्णय घेता यावा म्हणून आपण धडधाकट असतानाच आपण लिहून ठेवू शकतो की आयुष्याच्या शेवटी मला ही अशी तंत्रज्ञानाची ट्रीटमेंट द्यावी की न द्यावी, की मला फक्त पेन होऊ नये एवढी मेडिसिन्स देऊन मला माझ्या घरच्यांच्या बरोबर घरी राहू द्यावं आणि माझा अंत सुखी व्हावा. तर हा विषय सध्या सोसायटीत एवढा चर्चेला जात नाही आणि एक टॅबू आहे त्याच्यावर. तर माझ्या वडिलांना असा विचार आला की ह्याबद्दल भरपूर प्रचार होणं गरजेचं आहे आणि हा विषय सिरियसली घेतला गेला पाहिजे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला 3 वर्ष आधी एक पुस्तक लिहिलं, त्याचंही नाव सुखांतच होतं अर्थात. तर त्या पुस्तकाच्या फ्री ऑफ कॉस्ट विनामूल्य प्रति 3,500हून जास्त आम्ही वितरित केल्या. आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी एक नियम केला होता की आपल्याकडे जर कोणी लिव्हिंग विल या संदर्भात आलं तर त्याला तो ड्राफ्ट फ्री ऑफ कॉस्ट आपण बनवून द्यायचा, म्हणजे ते एक सोशल वर्क आहे. तर त्याचा प्रसार अजून जास्त व्हावा म्हणून पुढे ही संकल्पना आली की आपण शॉर्ट फिल्म बनवू. तर नाशिक मधले आपले जे दिग्दर्शक आहेत सचिन शिंदे सर, त्यांची आम्हाला मदत मिळाली आणि आम्ही त्यांच्याबरोबर मिळून उमेश जगताप, ओम भूतकर सारखे दिग्गज कलाकार घेऊन ही एक शॉर्ट फिल्म बनवली जी अर्ध्या तासाची आहे, विच स्पीक्स अबाउट दिस टॉपिक. म्हणजे आम्ही जास्तीत जास्त लोकांना सोप्या पद्धतीने हा विषय कळावा असा प्रयत्न केलाय आणि ती फिल्म चांगली झाली असावी म्हणून भाडीपा सारख्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मनी ती आमच्या बरोबर कोलॅबोरेट करून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करायला आम्हाला संधी दिली. आणि आता ती भाडीपाचा विषय खोल या चॅनलवर आपण सगळेच युट्यूबवर बघू शकतो. तर मग सुखांत चित्रपटाचं जे टायटल सॉन्ग होतं आणि छत्रपती राज्याभिषेकाचं गाणं जे होतं तर ते तुम्ही लिहिलं आहे, तर मग तुम्ही त्या म्हणजे ते जे गायक आहेत तर त्यांच्यासोबत पण तुम्ही काम केलंय, तर मग त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? आता म्युझिक क्षेत्रात माझा इंटरेस्ट हा म्हणजे मी खरं कथक शिकली आहे जवळजवळ 13 वर्ष. रेखा नाडगोडा, आदिती पानसेताई आपल्या नाशिकच्या ज्या नर्तिका आहेत त्यांच्याकडे, आणि तसंच मी तबला शिकले आहे 4 वर्ष. तर असं म्युझिकचा डायरेक्ट माझं काही शिक्षण नाही, परंतु साधारण 2011 मध्ये मी सुरुवातीला स्वतः काही गाणी लिहायला सुरुवात केली आणि माझ्या जुळ्या बहिणींनी ते नोटीस केलं आणि तिला वाटलं की काहीतरी चांगलं होतंय, तर तिने थोडासा आधार दिला. तिने सगळ्यांसमोर आपण हे न्यू वगैरे असं आणि आई बाबांना सांगून ते थोडं एस्टॅब्लिश झालं की ही गाणी लिहिते. आता 2011 मध्ये पहिलं जरी लिहिलं असलं तरी करिअर वेगळं होतं, शिक्षण वेगळं होतं, म्हणून कुठे कुठे साईड बाय साईड छंद म्हणून मी ते जोपासत होते. आता सगळ्यात पहिले सुखांत ही फिल्म जेव्हा आम्ही बनवली तेव्हा आता रायटर माझे वडीलच होते आणि आम्हीच हा प्रयत्न सोशल वर्क म्हणून करत होतो, म्हणून मी एक चान्स घेतला आणि अर्थातच एक सुखांत वरती एंड ऑफ लाईफ डिस्क्राईब करणारं एक गाणं जे आता सगळ्याच म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर, स्पॉटिफाय, युट्यूब सगळीकडे अवेलेबल आहे, त्याचं नाव आहे होऊ दे सुखांत. ह्या गाण्याची निर्मिती करताना ऋषिकेश शेलार हे जे प्रसिद्ध संगीतकार आहेत, गायक आहेत, त्यांची साथ मिळाली आणि त्यांनी ते गायलं आहे. ते गाणं उपलब्ध आहे आणि तसंच पुढे जाऊन मी एक शिवराज्याभिषेक गीत बनवलं होतं आणि अनेकदा ह्याच्या आधी पण प्रयत्न केला की ते निर्मित व्हावं, परंतु अखेर त्या गाण्याला संधी मिळाली आणि प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, त्याच्या ज्या संचालक आहेत मिनल जोगळेकर मॅडम, त्यांना ते गाणं आवडलं आणि त्यांनी ते निर्माण करावं अशी संकल्पना आपल्या सांस्कृतिक मंत्रालयापर्यंत पोहोचवली. तर आपले जे आशिष शेलार साहेब आहेत त्यांनी त्यात पुढाकार घेऊन ह्या गाण्याची निर्मिती झाली
आणि यंदाच आता 27 जून तारखेला जो शिवराज्याभिषेक दिन झाला त्या दिवशी त्या गाण्याचं इनॉग्रेशन झालं. ते गाणे युट्यूबवर अवेलेबल आहे. आणि त्यावेळेला मला दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे संगीत संयोजक हा पडद्यामागचा कलाकार असतो. प्रणव हरिदास हे जे संगीत संयोजक आहेत ते इंडियन आयडॉलला मेंटॉर म्हणून, मराठी इंडियन आयडॉलला मेंटॉर म्हणून काम करत होते. त्यांनी या गाण्याचं संगीत संयोजन केलंय. आणि नंतर मला समजलं की गायक म्हणून वैशाली सामंत, अजित परब, अनिरुद्ध जोशी, रसिका जोशी यासारखे दिग्गज ते गाणं म्हणणार आहेत. हा अनुभव खूपच माझ्यासाठी स्वप्नवत होता, कारण की मी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गाणं इतके दिग्गज कलाकार मिळून बनवतायत, हा एक खूपच चांगला अनुभव होता. बरोबर. तर मग प्रेक्षकांसाठी 2 ओळी तुम्ही गुणगुणवू शकतात का? म्हणजे तुम्ही पहिले जे गाणं सांगितलं सुखांतचं गाणं जे मी लिहिलं त्यात विषय हा अत्यंत गंभीर होता आणि एंड ऑफ लाईफ हा विषय होता. तर त्याच्या काही ओळी तुम्हाला ऐकवते. धावणाऱ्या पावलांचा वेग झाला संथ, लढून थकला जीव आता वेदना अनंत, अशा त्याच्या ओळी आहेत. आणि मी विनंती करीन की हे पूर्ण गाणं आपण ऐकावं. म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे. हो. आणि तुम्ही 2 ओळी जे गुणगुणले ना, तर त्याच्यातच म्हणजे त्या गाण्याचा अर्थ समजतोय की ते किती मिनिंगफुल गाणं असेल. आणि आता तुम्ही एवढे सगळ्या गोष्टी करतायत, एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत तुम्ही, तर मग ह्या सगळ्यासाठी घरचा पण सपोर्ट खूप महत्वाचा असतो. म्हणजे विना घरच्या सपोर्ट शिवाय आपण या गोष्टी सगळ्या अचीव्ह नाही करू शकत. तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगाल का? नक्कीच. आता घरचा सपोर्ट, मला वाटतं घरच्या सपोर्ट शिवाय हे सगळं शक्यच नाहीये, कारण इट्स टीम एफर्ट आफ्टर ऑल. म्हणजे जेव्हा तुम्ही लहानपणी म्हणजे एखादी आयडिया घेऊन तुमच्या आई वडिलांकडे जाता तेव्हा त्या अर्थातच तुम्हाला सपोर्ट करतात की छंद म्हणून तू हे जोपास, परंतु ते छंद म्हणून जोपासताना तू अजून पुढे पण घेऊन जा. ही संधी एखाद्याला मिळणं हे जरा अवघड असतं. आणि त्यासाठी मला वाटतं जेव्हा मी गाणी लिहायला सुरुवात केली तर घरात कोणी म्युझिक क्षेत्रातलं नाहीये. आणि ती गोष्ट माझ्या बहिणीने ओळखली, देविकानी ओळखली. आणि तिने मला सगळ्यात आधी, मी जरा संकोच करत होते की आई बाबांना नको ऐकवायला, माहिती नाही कसं आहे काय, तर त्यावेळेला तिने मला एक डायरी आणून दिली. म्हणे हा पुढे वह्यांच्या मागच्या पानावर लिहू नकोस, ही एक विशिष्ट डायरी तुझ्यासाठी, त्यात लिही. आणि जेव्हा मी त्यात 4-5 गाणी लिहिली तेव्हा ती माझ्या पीठ पिछे ती डायरी घेऊन आई वडिलांकडे गेली की ही अशी गाणी लिहितेय आणि मला वाटतं की हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण ती काहीतरी चांगलं करते. तर त्यातून मला वाटतं, आणि तिने आई वडिलांना ताकीद दिली होती की ह्या गोष्टीला तुम्ही प्रोत्साहन दिलंच पाहिजे. मला वाटतं त्याचप्रमाणे जेव्हा मी फूड ब्लॉगिंग सुरू केलं तेव्हा सोशल मीडियाबद्दल जरा आई वडिलांना भीती असते की त्यावर तुम्ही पोस्ट करणार, स्वतःचे फोटो टाकणार काहीतरी, तर जरा रिस्की आहे वगैरे वगैरे. परंतु माझी मोठी बहीण जानकी, तिने त्यावेळेला आई वडिलांनी जेव्हा असे काही इश्यूज रेज केले तेव्हा त्यांना फोन करून थांबवलं की तिला जर वाटतंय ती करू शकते तर ती करू शकते. मला वाटतं की ह्या सगळ्या पाठिंब्यामुळेच ते कुठेतरी पुढे गेलं आणि मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली. आता माझे आई वडील तितके ओपन माइंडेड आणि सपोर्टिव्ह आहेतच, तर दिल्लीला मुलींना पाठवणं हा साधारण जरा विषय अवघड असतो. सिक्युरिटी कशी राहील, एकटी राहील, काय होईल. परंतु जेव्हा संधी चांगली होती तेव्हा त्यांनी एकदा मला विचारलं की तू करशील ना, तुला वाटतंय तू दिल्लीत राहू शकशील, स्वतःची काळजी घेशील. मी जेव्हा हो म्हणाले तेव्हा देअर वर नो फर्दर क्वेश्चन्स. म्हणजे तू जातेस, चांगली संधी आहे, तू ते करायचं. आणि त्याचप्रमाणे मी क्रिमिनल लॉ या क्षेत्रात आले. तर इतरही वकिलीत अनेक क्षेत्र अवेलेबल आहेत, परंतु क्रिमिनल लॉ हा माझा इंटरेस्ट होता. आणि तेव्हा जरी इतर अनेक लोक वडिलांना येऊनही सांगून गेले की तुम्ही तिला सिव्हिल क्षेत्रात पुढे न्या किंवा मॅट्रिमोनियल क्षेत्र आहेच, तर त्यावेळेला मला वाटतं वडिलांनी सांगितलं की तिला जे करायचं ते ती करेल. त्यामुळे तो जो एक कॉन्फिडन्स घरातूनच मिळाला आणि नेहमी मिळत राहिला. आणि कोणीही मला कधी म्हटलं नाही की मल्टीटास्किंग करणं चुकीचं आहे. ते फक्त म्हणाले की सगळीकडे व्यवस्थित लक्ष दे, म्हणजे सगळं करताना काहीच नीट होत नाही असं होता कामा नये. तर मला वाटतं की एखाद्या मुलीसाठी असं पाठबळ मिळणं हीच खूप मोठी शक्ती आहे आणि तेच कॉन्फिडन्स वाढवतं. बरोबर. पण मग ती क्रिमिनल लॉयर म्हणून तुम्ही काम करत होते तेव्हा पहिली केस आठवते का? पहिली केस, आता सुरुवात करताना क्रिमिनल लॉ क्षेत्रामध्ये तुम्हाला छोट्या केसेस ज्यात फार रिस्क नसते, कारण की शेवटी क्लायंटचं नुकसान होता कामा नये.
तर एक छोटं ऍप्लिकेशन होतं जे प्रॉपर्टी रिटर्न ऍप्लिकेशन आपण म्हणतो, की ज्यात एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर काही गोष्टी जप्त केलेल्या असतात, ज्या गुन्ह्यातल्या गोष्टी असतात त्या तपासाकामी, आणि नंतर जर कळलं की त्या गोष्टींची आता कस्टडीत ठेवण्याची गरज नाहीये तर ती व्यक्ती त्या गोष्टी सोडवून मागते कोर्टातून. तर एक प्रॉपर्टी रिटर्नचा असा अर्ज होता. आणि जसं मी आधी सांगितलं की मी उभी राहिले आर्ग्यू करायला, तेव्हा अगदीच म्हणजे पहिलंच वर्ष होतं माझं नवीन, आणि कोर्टासमोर उभं राहून बोलण्याची भीड असते, एक भीती असते, तर ती सतत उभं राहून सारखं करूनच ती शेवटी जाते. तर ती माझी पहिली संधी होती, आणि मी म्हटल्याप्रमाणे अचानक मी पहिल्यांदा उभी राहते म्हणल्यावर अनेक ओळखीचे लोक मागे येऊन उभी राहिली, आणि त्यांनी खूप दडपण आलं, आणि मी माझी बाजू पूर्ण मांडली, परंतु कुठेतरी थरथर होत होती, नर्वसनेस अगदी एव्हिडंट. तर मला वाटतं की तो एक अनुभव असा होता की मला वाटलं आता बाबा मी ऑफिसला गेले की ओरडणार आहेत की हा काय प्रकार आहे वगैरे. पण मी तिथे गेले, क्लायंटचं काम झालेलं होतं, क्लायंटला त्याची प्रॉपर्टी परत मिळाली. तर माझे वडील हसत होते, ते म्हणाले की ही तुझी सुरुवात आहे, कारण सगळ्यांनाच मी सुद्धा यातून गेलोय, तुला सुद्धा यातून जायचंय, आणि हे सतत असं फेस करूनच आपण तयार होतो. बरोबर. तो एक खूप छान अनुभव होता. ते आहेच. म्हणजे घरच्यांचा पाठिंबा असेल तर तुम्ही कोणत्याही अत्युच्च पातळी तुम्ही गाठू शकता, एक तर ते असतं. आणि सगळ्यात महत्वाचं आईचा पाठिंबा, म्हणजे जो पडद्यामागचा कलाकार असतो खरं कुठलीही व्यक्ती किंवा मूल घडवण्यामागे, तर सुरुवातीपासून जे बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला अगदी शाळेत असल्यापासून. तर मला आणि माझी जुळी बहीण, आम्हाला दोघींना एका वेळेला टू व्हीलरवर मागे बसवून जागोजागी घेऊन जाणं, सोडणं, आणणं, आणि क्विट करून न देणं. म्हणजे आळस तर सगळ्यांच्यात असतोच की 4 दिवस गेले मग म्हणलं आता कंटाळा आलाय, पण नाही, ते जे सुरू केलंय ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही. हे आईचा त्यातला खूप मोठा वाटा आहे. ती सुद्धा कलाकार आहे आणि ती आर्टिस्ट आहे, ती चित्र काढते. अच्छा, ओके. त्यामुळे म्हणजे मग तुम्हाला घरातलाच वारसा आहे, खूप मोठा पाठिंबा होता. हो, बरोबर. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मृणाल म्हणजे मल्टीटास्किंग असं आपण म्हणून आपल्या शोचा एंड करू. आणि पुढे नक्कीच आपण म्हणजे तुमच्या क्रिमिनल लॉ विषयी आम्हाला जाणून घेण्यासाठी थोडी उत्सुकता आहे, तर मग पुढच्या शो मध्ये आपण ते करूया. मनमोजी आल्याबद्दल धन्यवाद. मला आज मनमोजी जुगाड ह्या चॅनलवरती गप्पा मारण्यासाठी बोलवलं आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, ह्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजच्या ज्या आपल्या गेस्ट होत्या ॲडव्होकेट मृणाल भिडे, त्यांची जी सुकांत नावाची जी शॉर्ट फिल्म आहे ती भाडीपाचा विषय खोल या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकतात. त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तसंच इंस्टाग्राम पेज आणि शिवराज्याभिषेक जे गीत आहे तर त्याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.